हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रोशा पाऊच म्हणजेच लोकरीचा सुंदर बटवा शिकणार आहोत। मैत्रिणींनो, या बटव्याचा उपयोग लग्न कार्यात, रुखवतावर ठेवू शकता किंवा ओटी भरण्यासाठी याचा उपयोग होईल। तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना ब्लाऊज पीसच्या ऐवजी सुंदर असा बटवा दिला तर त्यांना नक्की आवडेल। चला तर मग शिकूया लोकरीचा सुंदर बटवा। यासाठी मी हे 4 प्लाय लोकर घेतली। 4 रंग आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 1.6 mm ची क्रोशा हुक, मोती लागणार आहे आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 5 साखळ्या करायच्या, 5 चेन्स, आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल। ही बघा। आता 2 साखळ्या करू। हा कुठलाही खांब नाही आहे आणि या रिंगमध्ये आता आपल्याला 8 हाफ DC करायचे आहेत। हा पहिला झाला। दुसरा। ज्यांना हे क्रोशाचे स्टिचेस येत नसतील किंवा नवीनच शिकणारे आहेत त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ अपलोड करत आहे। त्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्टिचेस कसे विणायचे ते दाखवले आहे। नवीन शिकणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। हे बघा, माझे 8 हाफ DC बनवून झालेले आहेत आणि आपण 2 साखळ्या पहिले केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडत आहोत। हे बघा। आता एक साखळी करायची आहे आणि दोरा कट करायचा आहे। आता गुलाबी रंग मी जोडत आहे। स्लिप नॉट केली आणि कुठल्याही एका गॅपमध्ये इथे जॉईन करायचं आहे। हे बघा, 3 साखळ्या केल्या म्हणजे आपला पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये अजून 4 खांब करून घेऊ, म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण टोटल 5 खांब करत आहोत। 5 DC इन सेम गॅप। लूपवर खेचलं आणि पहिल्या खांबाच्या साखळीतून इथून क्रोशा हुक बाहेर काढली, लूप सुईवर घेतलं आणि अशा प्रकारे बाहेर काढलं, म्हणजे तिथे पफ स्टिच झालेला आहे। 5 DC पफ स्टिच। 3 साखळ्या केल्या आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचा आहे। 5 DC पफ स्टिच। 3 4 5 खांब झालेले। लूपवर खेचलंय, पहिल्या खांबातून सुई बाहेर काढली आणि सुईवर लूप घेऊन बाहेर खेचलं अशा पद्धतीने। आता 3 साखळ्या। असं प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचे आहेत। 8 हाफ DC आहेत म्हणजे टोटल 8 पफ स्टिच होतील। हे बघा, माझे पूर्ण झालेत करून। आता पहिला जो खांब होता तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे इथे। आता एक साखळी आणि दोरा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, बटव्यावरील फूल आपलं तयार झालं आहे। आता फुलाच्या मध्यभागी एक मोती लावूया अशा पद्धतीने। आता पाठीमागे त्या 2 दोऱ्यांची गाठ बांधूया। हे बघा, मोती लावल्यावर किती सुंदर दिसतंय। आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला हाईड करून कट करायचे आहेत। आता हिरवा रंग जोडायचा आहे। स्लिप नॉट करून घेतली आणि जे फूल आहे त्याच्यात 3 चेनची गॅप आहे, म्हणजे इथे आपण 3 साखळ्या केल्या होत्या, या गॅपमध्ये आपण नवीन रंग जोडत आहोत अशा पद्धतीने। आणि आता इथे 3 साखळ्या करायच्या।
म्हणजे पहिला खांब तयार झाला. आणि आता इथे अजून 2 खांब करून घेऊ, म्हणजे 3 खांब होतील. हे बघा, 3 साखळ्या करू आणि अजून 3 खांब त्याच गॅपमध्ये करायचं आहे. म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब करत आहोत. हे बघा, म्हणजे एक प्रकारचा हा शेल तयार झाला. आता पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये म्हणजे इथे 3 खांब करायचे. हे बघा, आता पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हे बघा, आपले 2 शेल बनवून झालेले आहेत. आणि आपल्याला आता चौकोन बनवायचा आहे, त्यामुळे आपण हे शेल बनवत आहोत. अजून 2 शेल बनवायचे आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये 3 खांब इथे, आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हे बघा, चौकोनाचे 3 कोन झालेले आहेत. 1 2 3. आता पुढचा राऊंड आपण पूर्ण करू. हे बघा, चौकोन पूर्ण झाला आपला. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे. एक साखळी आणि हा दोरा कट करून घेऊ. अशा प्रकारे गोल फुलाचा आपण चौकोन बनवून घेतला. हे बघा, कारण आपला बटवा चौकोनी आहे. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करायचे आणि कट करायचे अशा पद्धतीने. गुलाबी आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन खूपच छान दिसत आहे बघा. आता पांढरा रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घेऊ आणि 3 साखळ्यांची जी गॅप आहे इथे, म्हणजे जिथे आपण शेल बनवला आहे तिथे जोडायचा आहे. 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. अजून 2 खांब करू म्हणजे 3 खांब होतील. तीन साखळ्या आणि अजून 3 खांब त्याच गॅपमध्ये, म्हणजे आपण शेलवर शेल करत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता हे 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. परत 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता शेल आलेला आहे, म्हणजे आपल्याला शेलवर शेल करायचा आहे. 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब. हे बघा, 2 शेल बनवून झालेले आहेत. आता पुढचे 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. पूर्ण राऊंड असाच आहे, शेलवर शेल आणि 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब इथे.
आणि आता इथे शेलवर शेल करू. खूपच सोपा राऊंड आहे हा. हे बघा 3 शेल झालेले आहेत, म्हणजे 3 कोन झालेले आहेत आपले. आता उरलेला राऊंड पूर्ण करू. हे बघा हा चौकोन पूर्ण झाला पांढऱ्या रंगाने. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा. आणि आता आपल्याला या गॅपमध्ये यायचं आहे, त्यामुळे स्लिप स्टिच करायची आहे 1 2. आणि आपण या 3 चेनच्या गॅपमध्ये आलो आहे. 3 साखळ्या केल्या म्हणजे पहिला खांब, हा दुसरा, हा तिसरा. 3 साखळ्या आणि अजून 3 खांब, म्हणजे शेलवर शेल झालेला आहे. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब. आता पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. पहिला राऊंड जसा केला तसाच हा राऊंड आहे. खूप सोपा राऊंड आहे हा. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करूया. हे बघा हा सुद्धा राऊंड पूर्ण झाला आहे. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि 2 स्लिप स्टिच करून 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा. आता अजून एक राऊंड करू शेलवर शेल. हा आपला लास्ट राऊंड आहे. जर तुम्हाला बटवा मोठा करायचा असेल तर पांढऱ्या रंगाचे हे राऊंड मी 3 केलेत. तुम्ही 4 करू शकता, 5 करू शकता, काही हरकत नाही. आता पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. हे बघा. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करूया. हे बघा हा पूर्ण झाला आहे माझा राऊंड. किती सुंदर चौकोन झाला आहे बघा. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. एक साखळी करू आणि दोरा कट करून घेऊ. हे बघा आता ही बटव्याची एक साईड झाली. आता आपल्याला सेम असाच दुसरा चौकोन बनवायचा आहे, म्हणजे 2 पीस बनवायचे आहेत सेम. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते लगेचच हाईड करून कट करा. बटवा पूर्ण झाल्यावर जमणार नाही. हे बघा हे 2 सेम पीस मी बनवून ठेवलेले आहेत. दोन्ही अगदी सारखे आहेत. पाठीमागचे एक्स्ट्रा धागे कट केलेले आहेत. हे 2 पीस असे जॉईंट करायचे आहेत. फुलांची बाजू वर आणि रॉंग साईड आतमध्ये. 3 साईडने आपल्याला विणायचं आहे. त्यासाठी मी पिवळा रंग घेत आहे. आणि इथे पहिला जो खांब आहे, इथे पहिल्या खांबावरील लूप आणि दुसऱ्याच स्क्वेअरचा पहिला खांब आणि हे लूप दोन्ही असे एकत्र सुईवर घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि नवीन दोरा जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने एक साखळी केली आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. दोन्ही खांबांचे लूप सुईवर असे यायला पाहिजे एकत्र.
दुसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, दोन्ही चौकोनांचे लूप सुईवर येत आहेत ना व्यवस्थित, सुईवर ते व्यवस्थित बघा. आणि प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करा, एकही स्किप करू नका. ही बघा, एक साईड माझी विळून झाली आहे पूर्ण, दोन्ही चौकोन एकत्र. आता 3 चेनच्या गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3, हे लक्षात ठेवा. प्रत्येक आता 3 चेनच्या गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशा. आता पहिल्यासारखंच करायचं आहे, प्रत्येक गॅपवर सिंगल क्रोशा अशा पद्धतीने. पण सुईवर दोन्ही चौकोनाचे स्टिचेस येत आहेत ना ते बघा फक्त. एक शेल झालेला आहे. आता सिंगल क्रोशा, परत या शेलमध्ये 3 सिंगल क्रोशा, असं तिन्ही साईड आपण विणून घेऊ. हे बघा, तिन्ही साईड माझ्या झालेल्या आहेत. आणि आता ही साईड आपण ओपन ठेवलेली आहे. आता इथे कसं विणायचं ते आपण बघू. आता आपल्याला हे 2 चौकोन वेगवेगळे विणायचे आहेत. आता पहिल्या 3 चेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. आता 4 साखळ्या करायच्या आणि हे 2 चेन स्किप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. हे बघा, परत 4 साखळ्या, 2 चेन स्किप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. परत 4 साखळ्या. पूर्ण राऊंड आता असंच करायचं आहे. 2 चेन स्किप करून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. 4 साखळ्यांचे आपण हे लूप बनवत आहोत. 2 स्किप करून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. बटव्याची एक साईड विणून झालेली आहे. आता दुसरी साईड सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे. 4 साखळ्या आणि 2 साखळ्या स्किप करून इथे म्हणजे 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. परत 4 साखळ्या, 2 गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा. अशाच पद्धतीने दुसरी साईड सुद्धा आपण विणून घेऊ.
आणि हा शेवटचा लूप आहे 4 साखळ्यांचा. आणि जिथे सुरुवात केली होती, पहिला लूप केला होता इथे, तिथेच सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा प्रकारे हे टोटल 16 लूप असणार आहेत. आता या लूपवर आपल्याला झालर करायची आहे. ती कशी करायची बघूया. आता पहिल्या लूपमध्ये इथे सिंगल क्रोशा केला आणि आता हे दुसरं जे लूप आहे इथे आपल्याला खांब करायचा आहे. एक खांब, एक साखळी, दुसरा खांब, एक साखळी, तिसरा खांब, एक साखळी, चौथा, एक साखळी आणि 5. टोटल आपल्याला 5 खांब करायचे आणि प्रत्येक खांबानंतर एक एक साखळी. आता पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या लूपमध्ये इथे एक खांब, एक साखळी, एक खांब, एक साखळी. टोटल 5 खांब आणि 4 साखळ्या करायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आता पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा. हे बघा कमान दिसत आहे. असे टोटल आपले 8 कमान होतील. असं पूर्ण करून घेऊ आपण. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. आणि आता पहिले जे लूप आहे जिथे आपण सिंगल क्रोशाने सुरुवात केली होती तिथेच सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला पिको करायचा आहे. पहिल्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा केला. परत आता 3 साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, परत 3 साखळ्या, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, परत 3 साखळ्या, सिंगल क्रोशा, परत 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशा. हे बघा अशा प्रकारे 4 ठिकाणी आपले लूप झालेले आहेत तयार. आता एक साखळी करायची आणि इथे पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, परत 3 साखळ्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 3 साखळ्या, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. असं 4 वेळा होणार. एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. पूर्ण राऊंड आता हा असाच करायचा आहे. आणि अशा प्रकारे ही झालर पूर्ण करायची. किती सुंदर दिसते बघा. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. ही बघा बटव्याची झालर पूर्ण झालेली आहे. आठ कमानी दिसत आहेत. आता पहिला जो खांब आहे तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. एक साखळी आणि दोरा कट करून घेऊ. हे बघा झालर आपली पूर्ण झालेली आहे. आता हे सिंगल क्रोशा जे केलेत आपण 3 साईडला, तिथे आपल्याला पिको करायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा आहे तिथे पिवळ्याच रंगाचा धागा जोडत आहे अशा पद्धतीने. साखळी करून घेतली एक आणि तिथेच सिंगल क्रोशा करत आहे. पुढच्या सिंगल क्रोशावर परत एक सिंगल क्रोशा. आता 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशा जो केला आपण तिथले ते दोन्ही लूप सुईवर घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि तिथे
सिंगल क्रोशा. हे बघा. आता पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 3 साखळ्या. एक गॅप सोडून आपल्याला 3 साखळ्यांचा पिको करायचा आहे. सिंगल क्रोशाचे दोन्ही लूप सुईवर घ्यायचे आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. परत पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये परत सिंगल क्रोशा आणि 3 साखळ्यांचा पिको. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला हे पिको करणं अवघड जात असेल, नाही केलं तरी चालेल. नुसतं सिंगल क्रोशावर सिंगल क्रोशा केलं तरी चालेल. एक सिंगल क्रोशा, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा, 3 साखळ्यांचा पिको. असं हा पूर्ण राऊंड करा. एक साईड माझी पिको करून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या 2 बाजूसुद्धा पूर्ण करून घेऊ. हे बघा, तिन्ही साईडने पिको करून झाल्यात. आणि आता इथे सिंगल क्रोशा करून राऊंड पूर्ण करू. एक साखळी करा आणि दोरा कट करा. हे बघा, आता हा बटवा पूर्ण झालेला आहे. तीन साखळ्यांच्या पिकोमुळे बटवा खूपच सुंदर दिसत आहे बघा. आणि रंगसंगती सुद्धा छान दिसत आहे. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करा. हे बघा, एक्स्ट्रा धागे कट करून झालेले आहेत. आता आपल्याला बटव्याला दोरी लावायची आहे. ती कशी करायची ते आपण बघू. पांढऱ्या रंगाची दोरी मी करत आहे. आता 90 साखळ्या करायच्या आहेत, 90 चेन्स. हे बघा, माझ्या 90 साखळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि असं बटव्याला लावून बघायचं की ते व्यवस्थित होत आहेत का. होते व्यवस्थित. हे बघा, आता आपल्याला 90 साखळ्यांची अजून एक दोरी बनवायची आहे. आता थोडा दोरा ठेवून कट करून घ्या. हे बघा इथे. आता हे लूप खेचून घ्या म्हणजे गाठ बसेल. 90 साखळ्यांच्या मी 2 दोऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत. त्या दोऱ्यांच्या शेवटी फुलं लावायची आहेत. त्यासाठी मी पिवळ्या रंगाने मॅजिक रिंग केली, एक स्लिप स्टिच केली, एक चेन, एक खांब, एक साखळी आणि मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिचनी जॉईन करायचं. म्हणजे ही छोटीशी एक पाकळी तयार झाली. परत एक साखळी, एक खांब, एक साखळी आणि स्लिप स्टिचनी जॉईन करायचं आहे. परत एक साखळी, एक खांब, एक साखळी आणि स्लिप स्टिचनी
जॉईन करायचं आहे. हे बघा 3 पाकळ्या तयार झाल्या. अजून 3 पाकळ्या बनवायच्या आहेत. एक साखळी, एक खांब, एक साखळी आणि स्लिप स्टिचनी जॉईन करायचं आहे. असं 6 वेळा करायचं आहे. हे बघा अजून एक पाकळी राहिली. सहा वेळा आपलं बनवून झालेलं आहे. आता मॅजिक रिंग पूर्ण करायची आहे. दोरा खेचून घ्या. हे बघा छोटंसं फूल आपलं तयार झालं 6 पाकळ्यांचं. आता स्टार्टिंगला आपण एक साखळी केली होती तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. इथे आता दोरा कट करून घेऊ. दोरा खेचून घ्या. आता तो दोरा सुईच्या साह्याने मध्ये आणायचा आहे अशा पद्धतीने आणि बॅक साईडला त्या 2 दोऱ्यांची गाठ बांधायची आहे. म्हणजे मध्ये विरळ होणार नाही, लूज पडणार नाही. असंच अजून एक फूल बनवून घेऊ. टोटल आपल्याला 2 फुलं लागणार आहेत. आता हे दोरे कट करून घ्या. ही बघा मी 2 फुलं बनवली आहेत. आणि आता ही आपण जी दोरी बनवली आहे ती बटव्याला कशी लावायची ते आपण बघू. आपण जो एक्स्ट्रा धागा ठेवला होता तिथे सुई ओवून घेतलेली आहे आणि कुठल्याही एका साईडने आपण सुरुवात करायची आहे कॉर्नरनी अशा प्रकारे. थोडा दोरा असा बाहेर ठेवायचा आहे. हे बघा आणि हे स्किप करून पुढच्या सिंगल क्रोशाच्या इथून पाठीमागून सुई अशी बाहेर काढायची. परत पुढचा सिंगल क्रोशा स्किप करून पुढच्या इथून पाठीमागून सुई बाहेर काढायची. एक सोडून एक विणायचा आहे. आता हे स्किप करून पुढच्या सिंगल क्रोशाच्या इथून सुई बाहेर काढायची. शेवटी दोन्ही दोऱ्यांची टोकं एकाच लूपमधनं बाहेर आली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आता अशा प्रकारे ॲडजस्ट करून दोन्ही दोऱ्यांची टोकं सेम करा. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी दोरीसुद्धा लावायची आहे. आता या साईडने विणायला सुरुवात करू. एक लूप सोडून एक असं आपल्याला विणायचं आहे. आता आधीच्या दोऱ्या ज्या आहेत त्या वरच्या साईडला करून घ्या अशा पद्धतीने आणि हा दोरा विणून घ्या.
आणि याही दोरीचे दोन्ही टोकं एकाच लूपमधनं बाहेर आलेत. हे बघा, म्हणजे आपलं बरोबर विणलं गेलं आहे. सुई बाहेर काढा आणि याचे दोन्ही सेम साईजमध्ये करून घ्या टोकं अशा पद्धतीने. आता आपल्याला दोरीच्या शेवटी फुलं लावायची आहेत, दोन्ही दोरे एकत्र करून अशा पद्धतीने. फुलाची रॉंग साईड खाली घ्यायची आहे. आता क्रोशा हुकच्या साहाय्याने अशा पद्धतीने दोन्ही दोरे बाहेर काढायचे आहेत. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने दोरे खेचून घ्या. आणि आता इथे आपल्याला मोती लावायचा आहे. माझ्याकडे 1 mm ची क्रोशा हुक नाही तर त्याच्या साहाय्याने सुद्धा मोती लावता येतो. आता मी सुईच्या साहाय्याने लावत आहे. हे बघा, मी दोन्ही दोरींना फुलं आणि मोती लावलेले आहेत. आता हा बटवा पूर्ण झालेला आहे. तुम्ही सुद्धा हे असे रंगीबेरंगी बटवे नक्की बनवा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये गिफ्ट करा. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. अजून सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.